दुचाकीची सायकल स्वाराला धडक। सायकल स्वार राजू कोहाड यांचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला। उत्तरेतल्या वाऱ्यानं राज्यात थंडीची लाट। अनेक शहरात तापमान 10 अंशांच्या खाली। पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहण्याचा अंदाज। पुणे शहरासह राज्यात थंडीची लाट। कडाक्याच्या थंडीनं पुणेकर गारठले। तापमानाचा पारा 8 अंशांवर। गोंदिया जिल्ह्यात आता या मोसमामधील सर्वात कमी 7.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। तापमानाचा पारा घसरल्यानं जिल्ह्यात हुळहुळी। वरळीतील पूनम चेंबर्स इमारतीला आग। जवळपास 1.5 तासानंतर आगीवर नियंत्रण। सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। धुळ्यातील वेल्हाणे शिरूर रस्त्यावर चालत्या 4 चाकीने पेट घेतला। चालकाच्या प्रसंगावधानानं वाहनातील 4ही जण सुखरूप। ज्येष्ठ गायक संजय मराठेंचं निधन। हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं प्राणज्योत मालवली। हिंगोलीच्या वसमत शहरात दगडफेक। सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्यानं दगडफेक झाल्याची माहिती आहे। परिस्थिती नियंत्रणात। भंडारात दुचाकीची सायकल स्वाराला धडक बसली आणि या अपघातामध्ये सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालेला आहे। पुण्यातील पूनम चेंबर्स इमारतीला आग। जवळपास 1.5 तासानंतर आगीवर नियंत्रणात। नांदेड शहरातील सोमेश कॉलनी भागात अज्ञातांनी 2 गाड्या फोडल्याची घटना। गाड्यांच्या तोडफोडीनंतर शहरात विविध अफवा। नंदुरबारच्या सारंगखेड्यात चेतक फेस्टिव्हलला सुरुवात। आतापर्यंत 14 राज्यांमधून 2400 घोडे दाखल झालेले आहेत, तर 50,000पासून ते 5 कोटींपर्यंत घोड्यांच्या किमती आहेत। जळगावातील फातिमा नगरमध्ये सुरू असलेल्या रिफिलिंग सेंटरवर MIDC पोलिसांचा छापा। कारवाईमध्ये 34 व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडर जप्त। चालकावर गुन्हा दाखल। जळगावमध्ये हरिओम मॉर्निंग ग्रुपकडून तरसोदमधील गणपती तीर्थक्षेत्रावर पायी वारीचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमाचं 17वं वर्ष आहे। जळगावातील जैन हिल्सवर सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला कृषी अनुसंधान परिषदेचे माजी DGG डॉक्टर HP सिंह यांची भेट। पुण्याच्या भोरमधील विसगावच्या विविध पक्षांमधील कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश। आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश। शालेय खेळ खेळण्यासाठी विद्यार्थ्यांना पिकअप वाहनातून कोंबून नेल्याची घटना घडली आहे। गोंदियाच्या तिरोडामधल्या खैरेबोडीच्या जिल्हा परिषद शाळेतला प्रकार आहे। पुण्यातल्या राजगड तालुक्यातील दुर्गम अंगणवाडी या वांगणीवाडीमधील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची पुस्तक महोत्सवाला भेट। परभणीमधील न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणातील दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। आरपीआय आठवले गटाची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी। पुण्याच्या भोर तालुक्यामधील वेनवाडीमध्ये कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता मंदिराचा जीर्णोद्धार। कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। पुणे एसटी विभागामध्ये आता नव्यानं 134 बस दाखल होणार। लालपरीची संख्या कमी करून नव्या इलेक्ट्रिक बसची मागणी। प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसवर आधारित भर। पुण्यात घाऊक बाजारामध्ये कांदा टोमॅटोच्या दरामध्ये घट। मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं दर 10 ते 15% घसरलेत। शेवग्याच्या दरात देखील वाढ झाली आहे। धाराशिवमध्ये ज्वारी पिकावर लष्कर अळीचा प्रादुर्भाव उत्पन्न घटण्याची शक्यता आहे आणि हवामान बदल आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचं नुकसान झालंय। साताराच्या महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढलाय। तापमानाचा पारा 10 अंशांवर। थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी।